तर आपण या ठिकाणी बघू शकता की या सगळ्या लोक जे आहेत ते पाण्यामध्ये उतरलेले आहेत। या सगळ्या नागरिकांबरोबर महिला सुद्धा या ठिकाणी पाण्यामध्ये उतरलेले आहेत। ज्या संतोष देशमुख यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी केली जात आहे। संतोष देशमुख यांचे फोटो सुद्धा तळ्यात उतरल्यानंतर या सगळ्या नागरिकांनी जे आहे ते हातात घेतलेले आहेत आणि आपण बघू शकताय की मोठ्या संख्येने एक तीव्र आंदोलन जे आहे ते या महिलांचं सुद्धा या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। मसाजो गावातलं हे विस्तीर्ण पसरलेला तलाव आहे। या तलावामध्ये हे सगळे महिला आणि पुरुष सुद्धा सहभागी झालेले आहेत। संतोष देशमुख यांचा मुलगा सुद्धा आपण बघू शकता की तो सुद्धा या ठिकाणी तळ्यामध्ये उतरलेला आहे आणि या सगळ्या महिलांशी आपण बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा। काय सांगशील तू, हे सगळे गावकरी तळ्यात उतरले? आम्हाला फक्त न्याय मिळाला पाहिजे यामुळेच सगळे इथं तळ्यात उतरलेले आहेत। महिला सुद्धा आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। ताई, काय सांगाल तुम्ही महिला असून सुद्धा पाण्यात उतरले आहात आणि आंदोलन करताय? जोपर्यंत आरोपी पकडले जात नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। आमच्या अण्णाला न्यायच मिळाला पाहिजे। आम्ही न्याय घेतल्याशिवाय आता शांत बसणार नाहीत। अण्णाचा काही दोष नसताना असं करणं म्हणजे शक्य? साधारण माणसाला उद्या चलून द्यायचे नाहीत ना रस्त्यानी? असतंय ना थोडं फार, किती सहन करायचं आम्ही? आता महिना होत आला तरी काहीच नाही। वाल्मिक कराड बी काय स्वतःहून पोलिसांच्या ताब्यात गेलेत, त्यांना काय पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाही। काय सांगाल ताई? आरोपीला अटक झालीच पाहिजे। महिना झालं ना काहीच नाही। चांगल्या माणसाला ह्यांनी असं केलंय म्हणजे ह्यांना शिक्षा झालीच पाहिजे। काय करायलेत पोलीस? कुठं बसले तर 26 दिवस झाले ना। ह्यांनी काय केलंय आतापासून तरी? चांगल्या माणसाला देव माणूस होता, आम्हाला सगळ्याला उघडं केलंय आणि ह्यांनी आमच्या लेकराचे लग्न करणं सगळं करणं त्यांनी केलंय। जिथं तिथं साथ दिली आहे त्यांनी गरीबाला। तुम्ही काय सांगाल ताई? मी म्हणाले की आज 25-26 दिवस झाला तरी पण आम्हाला न्याय नाही, म्हणून आम्ही ह्याच्यावर नाराज आहेत। पोलिसांचे कर्मचारी आहेत ते काय करतात, CID कर्मचारी काय करतात? आज 26 दिवस झाले त्याला तुम्ही काहीच करत नाही। गाववाल्यांना नादी लावल्यासारखं हे सरकार करायला लागले। असं का बरं? पण एवढा माणूस ते चांगला असताना त्याच्यावर अन्याय व्हायला लागलाय, गावावर अन्याय व्हायला लागलाय। तुम्ही एवढी जनता फक्त जर दिवस किती आहेत ती तरी पण तुम्ही न्याय देईनात ना, असं का बरं? मग जे काय कोणी असताल ते लवकर पकडा आणि आम्हाला न्याय द्या। जोपर्यंत न्याय देत नाही तर तोपर्यंत आम्ही इथून जात नाहीत। नाहीतर आम्हा सगळ्यांना ढकलून द्या ह्याच्यामध्ये आणि एकदम मुक्त व्हा, तोपर्यंत आम्ही उठणार नाहीत। म्हणजे मग कोणीच तुम्हाला प्रश्न विचारणार नाही। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असं या ठिकाणी महिला सांगतायत। इकडल्या बाजूला जर बघितलं आपण तर पुरुष मंडळी सुद्धा या सगळ्या पाण्यामध्ये उतरले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि एक तीव्र आंदोलन जे आहे ते या ठिकाणी छेडण्यात आलेलं आहे। जे 3 फरार आरोपी आहेत त्यांना अटक करण्याची मागणी या ठिकाणी या सगळ्या नागरिकांच्या वतीने सुद्धा केली जात आहे। दादा, काय सांगाल तुम्ही सगळेजण पाण्यात उतरलात? आज 22-23 दिवस झाले तरी राहिलेला आरोपीला यांना अजून अटक केलेलं नाही, तरी मनस्ताप होतोय आम्हाला। नेमकं समजा आता हे जी समजा स्वतः सिलेंडर झालेले आरोपी हे समजा वाल्मिक कराड आणि ह्या CIDनं आतापर्यंत काय काम केलं, काय ह्याचा तपशील आम्हाला काहीही दिलेला नाही त्यांना। आणि हा संतोष देशमुख यांचा मुलगा आहे, तो सुद्धा या सगळ्या आंदोलकांबरोबर पाण्यात उतरला असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पुढच्या बाजूचे आपण आंदोलक बघताय की हे सगळे आंदोलक जे आहेत ते पाण्यात उतरलेले आहेत। काय भूमिका आहे तुमची? आम्हाला जवळ संतवानाला न्याय भेटत नाही तर आम्ही पाण्याच्या बाहेर निघणार नाही। 20 दिवस झाला, आज 20 दिवसानं वाल्मिक अण्णा कराड स्वतःहून तिथं आलाय। पोलिसांना अटक केलं नाहीये, ह्यांचं काहीतरी शिजल्याशिवाय ते अटक होऊन आला नाहीये। बाकीचे 3 आरोपी का पकडले नाहीत त्याचं आम्हाला उत्तर द्यावे आणि अल्टिमेट 2 दिवसाचं आम्ही त्यांना दिले। आम्ही 2 दिवसांना अमर उपोषणला आमच्या गावामध्ये बसणार आहेत। आणखी 2 दिवसामध्ये पकडलं ठीक आहे, नाही तर आम्ही 2 दिवसांना आणखीन उपोषणला बसणार आहेत। 2 दिवसानंतर तुम्ही उपोषणाला बसण्याचा इशारा देताय, पण हे सगळे लोक तुमचे पाण्यात उतरलेले आहेत। काय भूमिका आहे तुमची? काय नाही, आम्ही जवळ आरोपीला अटक करणार नाही तोपर्यंत पाण्यातून बाहेर येणार नाहीत। कमीत कमी आम्हाला त्यांनी लेखी द्यायला पाहिजे की आम्ही आरोपीला 2 दिवसात 1 दिवसात हे तर नाटक सारखंच लावलेले त्यांना 2 दिवसात 4 दिवसात, पण आता खंबीरपणे सांगायला पाहिजे की आम्ही 2 दिवसात आरोपींना अटक करू। पोलीस प्रशासनाचे 2-3 अधिकारी 2-3 कर्मचारी इथं आलेत। आमचे लोक शेकडोने लोक इथं आलेत, यातले तर 2-4 मेले तर त्याला जबाबदार कोण आहे? राज्य शासनानं पोलीस प्रशासनाला निर्देश द्यायला पाहिजेत की आमच्याकडे पोलीस प्रशासनाचे लोक जास्तीचे पाठवायला पाहिजे होते। 2-3 पाठवले तर केजला हजारोचे लोक, म्हणजे आमची ताकद कमी दिसायली म्हणूनच हे प्रकार व्हायला ना। असं 2-3 पोलिसावर म्हणजे आम्ही शांत आहेत म्हणूनच असं का? असं असेल ना पाहिजे। आमचे लोक बी याच्यात काही आहेत ना उद्रेक करणारे, यातला जर 2-3 मेले तर कोण जबाबदार आहे याला? नक्कीच कोण जबाबदार असा प्रश्न विचारतात। एक मुलगी सुद्धा आहे, ती संतोष देशमुख यांचा फोटो हातात घेऊन पाण्यात उतरलेली आहे
आपण काय भूमिका आहे तुझी? तू सुद्धा पाण्यात उतर? हो, मी सुद्धा पाण्यात उतरले आणि समस्त गावकरी मंडळी सुद्धा पाण्यात उतरलेले आहेत आणि जोपर्यंत आमच्या संतोष अण्णाला न्याय भेटत नाही, सगळे गुन्हेगार जे आहेत ते अटक होत नाहीत आणि त्यांना शिक्षा होत नाही, तोपर्यंत आम्ही हे उपोषण बंद करणार नाही. तुमची काय भूमिका आहे? आत्तापर्यंत जवळपास 20-22 दिवस झालेत. अल्टिमेटम पोलीस प्रशासन आत्तापर्यंत देत आलं आहे की 2 दिवसात अटक करूत, 4 दिवसात अटक करूत आणि अजूनही अद्याप आरोपी फरार आहेत. तर ते फरार किती दिवस राहणार आहेत त्याचं उत्तर द्या आम्हाला, त्याशिवाय आम्ही इथून काही हलणार नाही. तर फरार हे आरोपी किती दिवस राहणार त्याचं उत्तर द्या, ते आरोपी पकडल्याशिवाय मी या ठिकाणी हलणार नाही अशी भूमिका या सगळ्या आंदोलकांनी घेतलेली आहे. पुन्हा एकदा आपण या सगळ्या तलावाचं चित्र जे आहे ते बघू शकता. सगळीकडे जर आपण बघितलं तर या तलावामध्ये या मसाजो गावातले नागरिक जे आहेत ते उतरलेले आहेत. महिला सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येनं या पाण्यामध्ये उतरून आपला निषेध जे आहे ते व्यक्त करतायत, आंदोलन जे आहे ते व्यक्त करतायत. तिकडल्या जर बाजूला आपण बघितलं तर भर तळ्यामध्ये काही लोक जाऊन त्या ठिकाणी बसलेले आहेत. तिथं सोबत संतोष अण्णा देशमुख यांचा फोटो सुद्धा हातामध्ये आहे, ज्यावरती न्याय हवाय अशा स्वरूपाचा उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि मसाजोगच्या ग्रामस्थांच्या वतीनं पुन्हा एकदा या ठिकाणी आक्रोश व्यक्त केला जातोय, तीव्र आंदोलन छेडण्यात येत आहे. खरं तर मसाजोगच्या ग्रामस्थांकडून गेल्या महिनाभरापासून संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी सातत्याने आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे, सातत्याने निषेध आंदोलन केलं जात आहे. जेव्हा गुन्हा दाखल होत नव्हता तेव्हा सुद्धा ग्रामस्थांनी रस्त्यावरती उतरून जाळपोळ केली होती, तेव्हा सुद्धा एक तीव्र प्रतिक्रिया दिली होती. आता जेव्हा आरोपी अटक होत नाही तेव्हा पुन्हा एकदा हे सगळे ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि ते मसाजोग इथल्या पाण्याच्या तलावामध्ये उतरलेले आहेत. सगळीकडे पाणी आहे, त्यामध्ये सगळे हे लोक सुद्धा उतरल्याचं पाहायला मिळतंय. आपण तलावाच्या बाहेरचं जर चित्र आपण बघितलं तर तलावाच्या वरती सुद्धा जे वयोवृद्ध नागरिक आहेत ते सुद्धा बसल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. मोठ्या संख्येनं गर्दी या तळ्यावरती झालेली आहे. ही सगळी गर्दी झाली असताना सुद्धा पोलिसांकडून मात्र या ठिकाणी अत्यंत तोकडा बंदोबस्त जो आहे तो देण्यात आलेला आहे. हा तोकडा बंदोबस्त असल्यामुळे जीवाला धोका होऊ शकतो अशी भूमिका जी आहे ते ग्रामस्थांच्या वतीने व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे खरं तर गांभीर्यानं बघण्याची गरज आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवणं गरजेचं आहे आणि गावकऱ्यांची समजूत काढणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आपण जर पुन्हा एकदा बघितलं तर हे सगळे महिला आहेत, लहान मुलं आहेत, गावकरी आहेत, हे सगळे पाण्यामध्ये उतरून तीव्र आंदोलन करतायत आणि तीव्र प्रतिक्रिया या ठिकाणी देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा गावकरी आक्रमक झालेत, ज्यांचं तळ्यामध्ये उतरून मोठं आंदोलन सुरू आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.